काल रात्री 1:30 वाजता आपण वाराणसीवरनं प्रवास सुरू केला उज्जैनसाठी आणि आता आपण जबलपूरमध्ये पोहोचलो आहोत आणि जबलपूरवरनं हा राईट टर्न करतो. त्या राईट टर्नवरनं आपण उज्जैनकडे जाणार. निघालो आपण फायनली जॅममधनं. जबलपूरला उजवीकडे वळल्यावर मध्ये एक घाट रस्ता लागतो. त्या घाटामध्ये माकडं जणू आपली वाटच बघत थांबलेली असतात. लोक गाड्या थांबवून त्यांना खायला देत असतात. सुंदर अशी डोंगर रांग दिसते आपल्याला समोर. संध्याकाळी जरा चहा कॉफी घेण्यासाठी थांबलो तेव्हा आठवणीत राहण्यासाठी घेतलेले काही फोटो. वाराणसी ते जबलपूर, जबलपूर ते भोपाळ आणि भोपाळ ते उज्जैन असा तब्बल 950 किलोमीटरचा प्रवास करत आम्ही उज्जैनला पोहोचलो. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. तेही कसं लगेच. तर मित्रांनो, आपलं स्वागत आहे महाकालच्या उज्जैन नगरीमधनं. आता काल रात्री आम्ही इथे पोहोचलो आणि ह्या ठिकाणी थांबलो होतो. हे असं एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला स्वस्त्यामध्ये राहायला मिळतं. याचे डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करेन डिस्क्रिप्शनमध्ये. 50 लोक जरी आली तरीसुद्धा इथे तुमची राहायची सोय होऊ शकते. एवढे मोठे मोठे हॉल्स आहेत इथे आणि खूप स्वस्त्यामध्ये इकडे तुमची सोय होऊ शकते. कमी लोक असतील तरीसुद्धा स्वस्त्यात सोय होते. तर आता आम्ही सकाळी इकडनं आता आवरलं आहे आणि आता निघालो आहोत दर्शनाला. भैरवनाथाचं दर्शन आम्ही बाहेरूनच घेणार आहोत आणि महाकालचं दर्शन आतमध्ये जाऊन घेऊ. तर बघूया किती वेळ लागतो आता आपल्याला. चला तर मग. हाच पक्षी होता जो आम्हाला वारंवार रस्त्यात दिसायचा. इथे पण आला. पळतोय. तर आपण जिथे थांबलो आहोत त्याच्या समोरच इथे एक श्री बालाजी रेस्टॉरंट अँड भोजनालय आहे. तर तिथे आपण आलो आहोत. गरमागरम समोसे, कचोरी आणि हे काय आहे पोहे वगैरे असं सगळं काय काय आहे. बघूया आतमध्ये जाऊन काय कोण घेत आहे. हे अशा पद्धतीने इकडे नाश्त्याला सगळं मिळतं. इथे हा नाश्ता आला आहे. पोहे, कचोरी, अजून समोसा पण यायचा आहे. हा आहे समोसा चाट. नाश्ता करून बाहेर आल्यावर महाकालचे नाव कपाळावर लिहून घेतले. तयार झालंय महाकाल का आशीर्वाद दर्शनाच्या आधीच. ही अशी पूर्ण वाजत गाजत अशी इकडे अंतयात्रा निघालेली आहे. ते मणिकर्णिका घाटावरती आपण जसं बघितलं होतं कंटिन्यू येतात. हे एक वेगळं ठिकाण वेगळ्या गोष्टी, तसं हे वेगळं ठिकाण वेगळ्या गोष्टी. मी म्हटलं नक्की काय आहे, असं कसं वाजत आलं. तेवढंच कळलं की हे नदी, शिप्रा नदी. आपण भरपूर लोक असल्या कारणाने आपण ही ऑटो केली. ऑटोने म्हणजे एक जीप टाईप असते काय, छोटा हातीसारखी गाडी. तर 120 रुपये पर पर्सन घेतलेत त्यांनी आणि 4-5 ठिकाणं आपल्याला दाखवणार. पण काळभैरव पण आहे त्याच्यामध्ये. पण आम्ही काळभैरवचं बाहेरूनच दर्शन करणार आहोत कारण तिकडे भरपूर गर्दी आहे. आणि आधी आम्ही आलो आहोत महर्षी संदीपनी आश्रम या ठिकाणी. हा तुम्ही पाहू शकता आश्रम. हे आहे विद्या मंदिर. श्रीकृष्ण सुदामा बलराम विद्यास्थल, श्री कुंडेश्वर महादेव मंदिर, अतिप्राचीन खडे नदी की अद्वितीय प्रतिमा. श्रीकृष्ण द्वारा सीखी गई 14 विद्या आहे असं हे ठिकाण. पण हे फक्त लिहिले 14 विद्या, पण इथे तुम्ही बघाल तर त्याचे प्रकार किती आहेत ते खूप तुम्हाला कळेल. खूप जास्ती प्रकार आहेत. या ठिकाणी पहिलं आहे पुराण, मग मीमांसा, लॉजिक, कल्प, धर्मशास्त्र,
निरुक्त, ज्योतिषशास्त्र, व्याकरण, छंदशास्त्र, शिक्षा, आयुर्वेद प्रधान, संगीत प्रधान, यज्ञ प्रधान, समोर यज्ञ प्रधान. आणि जी का आपण प्रवेश केला तिथे आहे इंद्र सर्व प्रधान देवता अग्निप्रधान. अशा या प्रकारच्या ह्या 14 विद्या इथे शिकल्या आहेत. आणि वरचं सिलिंग खूप सुंदर आहे, पेंटिंग केलेलं वाटते. काय केलं माहिती आहे, पेंटिंगच आहे, पेंटिंगच आहे. या ठिकाणी त्याबाबतची सर्व माहिती लिहिलेली आहे. तर इथून थोडं पुढे आलं की आपल्याला इथे दिसतो हा बोर्ड 64 कला की दीर्घ आहे. म्हणजे या ठिकाणी 64 कला कृष्णानी, बलरामानी आणि यांनी शिकल्या होत्या, सुदामानी. तर आपण आता तिकडे चाललो आहोत. आपण आधी हे इकडे कुंड आहे ते पाहून घ्या. ही पुष्करणी आहे मोठी अशी. तर अशा पद्धतीने हे आपल्या 64 कलांचं जे आहे ते दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि इकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण बाहेर निघू इकडनं आणि पुढच्या ठिकाणाला जायचे. तर आता बघूया किती वेळ लागते. तर झालं हार्डली एक अर्धा तास लागतो आपल्याला इथे बघायला. जर वेळ नाही घालवला जास्ती तर लवकर होतं. या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आतमध्ये पाहता येत आहेत. 84 प्रकारची आसनं आणि कृष्णाचं ठिकाण म्हणजे आतमध्ये भजन कीर्तन चालू आहे. आपल्याला जर आतमध्ये करता आलं व्यवस्थित शूट तर बघूया. श्रीकृष्ण विद्या मंदिर आहे असं. श्री 84 बैठक दर्शन. बैठका कशा असायच्या ते आहे वाटतं या ठिकाणी. पाहू शकता. पद्धतीने वेगवेगळ्या बैठकी इथे दाखवलेल्या आहेत. पण इथून असं मधून बाहेर आलो की इकडे सुद्धा आपल्याला या सगळ्या बैठकी पाहायला मिळतात. कशा पद्धतीने होत्या. वरती सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही इकडे या आणि पहा. कारण एवढी सगळी माहिती एकत्र सांगणे शक्य नाही. दोन्हीकडे पाहू शकता अशा. तर मित्रांनो, कृष्ण, सुदामा आणि बलराम यांनी जिथे शिक्षण घेतलं ते ठिकाण आपण पाहिलं. आता आपण बाहेर निघतो आहोत. बाहेर जाम ट्रॅफिक आहे. शाळेची ट्रिप पण आली आहे. मित्रांनो, तिथूनच थोडं पुढे आलं की आपल्याला हे मंगलधाम दिसतं. मित्रांनो, 2 गोष्टीचं ध्यान ठेवा. म्हणजे की हे मंगलधाम आहे आणि काही लोकांना मंगलनाथ आणि मंगलधाम हा फरक नाही कळणार. तर मंगलधाम हे आहे जिथे सगळं पूजा वगैरे केली जाते आणि मंगलनाथ मंदिर पुढे आहे. तर आता आपण तिकडे जाऊ. तर असं म्हणतात की हे भारतातलं किंवा जगातलं एकमेव मंदिर आहे मंगळचं. त्यामुळे या मंदिराला भेट द्या आल्यावरती आणि तुमचे जे काही दोष असतात ते निवारण होऊन जातात या ठिकाणी मंगल रिलेटेड. पाहू शकता छान असं मंदिर आहे. इकडे आतमध्ये एंट्री आहे. मंदिर में मोबाईल बॅग लेके जाणं मना आहे असं सांगितलं. अशा पद्धतीने हे सगळं परिसर आहे इथला. तर वरून अशा पद्धतीने हे दिसतं. इकडे आपला भगवा पताका, समोर हे मंदिराचं कळस आहे आणि आतमध्ये मोठी रांग आहे. पण आपल्याला रांगेत लागता नाही येणार कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आपण मुखदर्शन घेतले. बाहेर टी व्हीमध्ये आपल्याला दर्शन होतं. समोर टी व्हीमध्ये आपल्याला दर्शन होते. तिथेच दर्शन घेऊ आणि आता आपण पुढच्या दिशेने निघूया.
आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे आताच विनायक म्हणत होता की मंगळ आहे, लाल ग्रह आहे, म्हणून इथे सगळं हे जे दिसतंय तुम्हाला हे सगळं लाल लाल कलरचं बांधलेलं स्ट्रक्चर दिसतं, पाहू शकता. तर मित्रांनो, हे मंदिर 2 माळ्याचं आहे आणि हे खालच्या मजल्यावरती हे असं सगळं पूजाविधी सुरू असतं आणि वरती मेन मंदिर आहे जे आता आपण पाहिलं आहे. तर आता आपण बाहेर निघालो आहोत आणि पुढे चाललो काळभैरवला जायचं. काळभैरव मंदिर फक्त 500 मीटरवरती आहे. आपण आहोत या बागेतनं काय म्हणतो, या काय बाजारात जायचं आहे आपल्याला. या बाजारात समोर आपल्याला सामने मंदिर ना. मित्रांनो, समोर दिसतंय ते मंदिर आहे. समोर मार्केट आहे. आपण पार्किंगमध्ये थांबलो आणि आता इकडे आलो. एखादी जत्रा लागते तशी इकडे जत्रा म्हणजे पूर्ण बाजार लागलेला आहे संपूर्ण, पाहू शकता. एखाद्या किल्ल्याप्रमाणे वाटते आपल्याला. आज जाऊन दर्शन घ्यायचं म्हटलं तर 2-3 तास लागतील. खूप सहज जाणं तिथं धक्काबुक्कीत आले. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला काळभैरवाचं दर्शन घेऊन उज्जैनमध्ये महाकालेश्वरचं दर्शन घ्यायचं असेल, तुम्ही सकाळी पहाटे 6 वाजता किंवा 7 वाजता या, तरच तुम्हाला 15-20 मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये दर्शन होईल. नाहीतर तुम्हाला हे असं उन्हामध्ये ताटकळत राहायला लागेल. आणि इकडे कुठल्याच प्रकारची सुविधा नाही आहे, तुम्ही पाहू शकता. कारण एकत्र 3-3, 4-4 जण एकत्र एकाच लाईनीत आहेत, असं नाही की सिंगल. त्याच्यामुळे तुम्ही पुढे पण पाहू शकता किती लोक आहेत. त्यामुळे इकडे जरा भोंगळ कारभार आहे सगळा. ते येताना थोडं विचार करा. जर दुपारनं तुम्हाला दर्शन करायचंच असेल, थोडं लवकर या आणि थोडं खाऊन पिऊन या आणि आरामात दर्शन करा 4 तासात. मित्रांनो, आणि इकडे आले तर तुम्हाला म्हणजे असं म्हणलं की काळभैरवला दारू पाजली जाते, तर ती सुद्धा तुम्ही इकडे MP मध्ये बंद आहे आणि फक्त इकडे चालू आहे. MP मध्ये पुन्हा दारू बंद आहे. माहिती आहे. विनायकला पण माहिती आहे, तो जास्ती एक्सायटेड आहे सांगायला, तर विनायकच सांगेल. बोल. MP मध्ये पुन्हा स्टेटमध्ये दारू बंद आहे, फक्त काळभैरवजवळ दारू भेटते. हां, त्यामुळे इकडे दारू पिणाऱ्यांची गर्दी जास्ती असेल पाजणाऱ्यांपेक्षा, असं मला वाटतं. कारण इकडे बंद नाही करू शकत, कारण हे इकडे देवाला लागते. घेऊन जातो चढवायला. हो, तेच ना. आणि पितात पण, देव पितो पण तिथे, अशी डायरेक्ट जाते. ती कुठे जाते अजूनपर्यंत कळलं नाही आहे कुठे जाते. तर या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता. परत दर्शन घ्यायचं आणि मग आपण आता महाकालच्या दर्शनाला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण काळभैरवाचं दर्शन घेतलं, तर पुन्हा या नदीवरनं जातो आहोत. मग अशी तिकडे मंगलधाम वगैरे आपण बघितलं आणि आता आपण ऋणमुक्तेश्वर मंदिर आहे तिकडे जातो आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपण महाकालच्या दर्शनाला जाऊया. हा आहे सरळ रस्ता. मित्रांनो, आपण इथे ऋणमुक्तेश्वर मंदिरात आलो आहोत, हे पाहू शकता. या ठिकाणी असं म्हणतात कुठल्याही प्रकारचं आपल्यावरती कर्ज वगैरे असेल, जाने अनजाने में लिया हुआ, राजा हरिश्चंद्र जी का कर्ज मुक्त हुआ है, चढ़ता है, पीलाता है.